श्री व्यंकटेश स्तोत्र. शुक्लांबरं धरं देवं विष्णु शशिवर्ण चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये. वेंकटाचलपति वन्दे भक्तकामार्थदायकं धर्मसंस्थापकं देवं वेंकटेश नमाम्यहम्. लक्ष्मीपति महाविष्णु सर्वपापहरं हरिं शेषशयिनीं देवं वेंकटेशं नमाम्यहम्. यत्र यत्र जगन्नाथ सन्निधि कुरुते हरि तत्र तत्र मया वन्द्यं वेंकटेशं सदा हि मे. ब्रह्मा रुद्रश्च शक्रश्च मनुय सिद्धचारणा स्तुवन्ति यः सदा विष्णुं वेंकटेशं नमाम्यहम्. कनकाचलसम्पन्नं चतुर्भुजं धरं हरिं शङ्खचक्रं धरं देवं वेंकटेशं नमाम्यहम्. श्रीवत्साङ्कितं वक्षं स्तं कौस्तुभाभरणोत्तमं पीताम्बरं धरं देवं वेंकटेशं नमाम्यहम्. मृदुलस्मितसप्तङ्गं कोमलाङ्गं मनोहरं प्रेमभक्तिप्रियं देवं वेंकटेशं नमाम्यहम्. दीननाथं दयासिन्धु भक्ताभीष्टप्रदायकं सर्वदुःखनिवारणं वेंकटेशं नमाम्यहम्. श्रावण महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं देखील आपण पाठ करू शकतो. हे स्तोत्र जपायचे फायदे: घरात शांती, सौख्य, आरोग्य लाभते. संकट, रोग, दुःख आणि कर्ज यापासून मुक्ती मिळते. विशेषतः श्रावण महिना बुधवार किंवा शनिवार या दिवशी हे व्यंकटेश स्तोत्र पठण करणे अतिशुभ आणि फलदायी मानले जाते.